नमस्कार, मी वृषाली. पुन्हा तुम्हा सर्वांचं मोर डिजिटल वर्ल्डमध्ये खूप खूप स्वागत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण नाउन बघितले होते. नाउन म्हणजे काय? नाउन म्हणजे असं शब्द जे फक्त आपल्याला त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं, ठिकाणाचं किंवा त्या जागेची माहिती देतात. त्यात आपण हेही बघितलं होतं की त्याचे सिंग्युलर आणि प्लुरल नाउनही असतात. आज आपण ते जरा थोडं डीपली बघूया. ओके? तर सिंग्युलर नाउन म्हणजे काय? सिंग्युलर नाउन म्हणजे वन थिंग. Singular noun is a word that represents one person, place, thing or an idea. Example, a book, a flower. Okay? आता आपण बघूया. प्लुरल नाउन्स काय असतं? मोर दॅन वन थिंग. एकापेक्षा जास्तीची माहिती देतं. Plural noun represent multiple things like trees, books, flowers. They help us talk about more than one thing and making our conversation writing easier. एकापेक्षा जास्त वस्तूंची गोष्टीची माहिती देणं. अनेक पुस्तके, अनेक झाडे, अनेक फुले. ओके? आता याच्यात काही नियम आहेत. प्लुरल फॉर्म करताना म्हणजे अनेकवचनी करताना. याच्यात फक्त सिंपली नाउनच्या शेवटी म्हणजे नामाच्या शेवटी एस ऍड करायचा असतो. उदाहरणार्थ कार, एक कार, अनेक कार्स. कार इज अ सिंग्युलर, कार्स इज अ प्लुरल. मग इथे काय लागला आहे? एस. आरच्या पुढे काय लागला आहे? एस. बॉल, एक बॉल, अनेक बॉल्स. वन बॉल, मेनी बॉल्स. मग इथे काय लागला आहे? एस. This rule is simple to understand how to describe more than one thing. Okay? आता याच्यात अजून एक गंमत असते. Some noun need an extra twist to become a plural. If they end with s, x, z, ch or sh, त्यांना आपल्याला es ऍड करावं लागतं. ही एक बस, अनेक बसेस. मग त्याच्या पुढे काय लागलं? es. काय लागलं? es. एकापेक्षा जास्त बसेस आहेत ना, एकापेक्षा जास्त बॉक्स आहेत, एकापेक्षा जास्त घड्याळ आहेत. मग तिथे काय लागलं? आता इथे एस आहे. ओके? ह्या एका नाउनचा एंड होतो एस ने. मग त्याच्या पुढे प्लुरलला काय लागणार? es. बसेस. एक बॉक्स, एक्स काय आहे? एक्स एंड येतो. बरोबर? मग एक्सच्या पुढे काय येणार? es. मेनी बॉक्सेस. एक घड्याळ, अनेक घड्याळ. मग इथे ch. बघा इथे वॉचला एंड कशाने होतोय? ch. मग त्याचा प्लुरल करताना काय होणार? es. बस, बसेस, बॉक्स, बॉक्सेस, वॉच, वॉचेस. हे सिंपल रूल्स तुम्ही लक्षात ठेवले की तुम्हाला सिंग्युलरचे प्लुरल नाउन करताना सोपं जातं. आता त्याच्यात अजून एक गंमत आहे. y. Nouns that end in y, changing y to I and adding es. म्हणजे ज्या नावाचा शेवट y ने होतो, त्याच्या पुढे y चा I होतो आणि त्याच्या पुढे es लागतो. आणि काही याच्यात ज्याचा y असतो, तेव्हा त्याच्या पुढे फक्त es लागतो. ते कसं ते बघा. एक बेबी, वन बेबी, मेनी बेबीज. इथे es का लागला? कारण की इथे y आहे. बरोबर? When a noun ends in a consonant followed by y, we change y to an I and add es. Consonant. जेव्हा नाउनचा शेवट कॉन्सोनंट होतो, y च्या आधी जर का कॉन्सोनंट असेल, आता इथे y च्या आधी काय आहे? बी. बी हे काय येतं? कॉन्सोनंट. मग जेव्हा कॉन्सोनंट असतो, तर कॉन्सोनंटच्या पुढे y काढून त्याच्या जागी es हा प्रत्यय लावायचा. म्हणजे वन बेबी, मेनी बेबीज. ओके? And when a noun ends in a vowel followed by y, we change the y to s or es. आता o, toy, o. आता o काय येतो? vowel. मग इथे vowel आहे, vowelच्या पुढे y आहे, मग तो काढून त्याच्या जागी फक्त s लावायचा. keys, e. e काय आहे? vowel. मग त्याच्या पुढे काय येतं? y. मग तो y च्या जागी पुढे कंटिन्यू आपण लावायचा s. कळलं? हा फक्त नियम लक्षात ठेवायचा. जेव्हा नामाच्या शेवटी जेव्हा कॉन्सोनंट असेल, तेव्हा त्याच्या जागी आपल्याला y काढून त्याच्या जागी es लावायचा. आणि जेव्हा एंड कॉन्सोनंटने वोवेल्सने होत असेल, तेव्हा आपल्याला तिथे s किंवा es हा प्रत्यय लावायचा. ओके?
आता changing F to FE or VES. Some nouns follow a special rule. When nouns end in a F or EF, they often changes to VES. Plural form like leaf becoming leaves. This help us count more than one round. एक पान, अनेक पानं. मग इथे स्पेलिंगला काय आलं? VES. लिव्हचा स्पेलिंग काय? एफ असतो. एंड आहे ना, एफ ने एंड झालेला आहे लिव्हच्या स्पेलिंगचा. मग इथे एंडला काय येतं? VES. ओके. अंडरस्टँडिंग इरेग्युलर प्लुरल नाउन्स. Common examples every kid should know. Irregular plural nouns don't follow the standard rules. For example, a single child become children. One mouse become a mice. These unique forms are important for clear communication. आपण जे आता नियम बघितले की एस किंवा ईएस प्रत्यय लावायचा, आयएस लावायचा किंवा व्हीईएस लावायचा, हे जे नियम आहे हे सगळ्याच नाउनला, सगळ्याच नामांच्या बाबतीत ऍप्लिकेबल होत नाही. आता चाइल्ड, एक चाइल्ड, मेनी चिल्ड्रन. एक उंदीर, अनेक उंदीर. माऊस, वन माऊस, त्याचं होतं माईस. चाइल्डचं होतं चिल्ड्रेन. हे सोपे सोपे नियम लक्षात फक्त ठेवा. ओके. आता प्लुरल दॅट स्टे द सेम. फॉर एक्झाम्पल काय? शिप, शिप, शिप. आपण मराठीत कसं एक शेळी अनेक शेळ्या म्हणतो, एक मेंढी अनेक मेंढ्या, तसं होत नाही. इंग्लिश मध्ये शीपचं हे शीपच राहतं, त्याच्यात बदल होत नाही. सम नाउन कीप द सेम फॉर्म वेदर सिंग्युलर और प्लुरल. फॉर इन्स्टन्स, वन शीप अँड मेनी शीप लुक आयडेंटिकल. दिस मेक्स द युनिक अँड इझी टू रिमेंबर. शिपचं शिप म्हणजे तुम्हाला एक्झामला विचारलं शिपचा प्लुरल फॉर्म काय होतो? शिप. त्याच्या पुढे तुम्हाला एस, ईएस, व्हीईएस, आयएस हे असे प्रत्यय लावावे लागत नाही. ओके. आता काही उदाहरणं बघूया. रेग्युलर वर्सेस इरेग्युलर प्लुरल कंपॅरिझन. ओके. हे आहेत रेग्युलर प्लुरल एक्झाम्पल. कॅट, कॅट्स, बुक, बुक्स, फ्लॉवर, फ्लॉवर्स, पेन, पेन्स, बॉक्स, बॉक्सेस, मँगो, मँगोज, इको, इकोज. ओके. हे यांच्या पुढे काय लागलंय? एस लागलाय, ईएस लागलाय. ओके. पण ह्याचं आता इरेग्युलर काय असतं? चाइल्डचं चिल्ड्रेन, माऊस, माईस, टूथ, टीथ, ऑक्स, ऑक्सेन, फूट, फीट, मॅन, मेन, वुमन, विमेन. ओके. याच्या पुढे आपण ईएस लावू शकतो का? चाइल्डचा चाइल्ड्स, माऊसचा माऊसेस, टूथचं टूथ्स, असं नाही ना होत. ते ऐकायलाही बरोबर वाटत नाही. हा नियम सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवायचा. ओके. Understanding plural noun in a sentence. How to use singular and plural effectively. Using singular and plural nouns correctly help us communicate clearly. For example, the cat is sleeping and contrast with the cats are playing. Okay. आता इथे बघा खिडकीत ही कॅट झोपली आहे. ही एकच आहे ना. मग इथे काय म्हणणार? The cat is sleeping. मांजर झोपली आहे. आणि इथे खाली बघा इथे एकापेक्षा जास्त मांजरे आहेत. मग तिथे येणार cats. The cats are playing. ओके. रिकॅप एकदा आपण बघू. प्लुरल करताना त्याचे रूल्स आपण एकदा रिकॅप बघू. अंडरस्टँडिंग हाऊ टू मेक नाउन प्लुरल इज essential for clear communication. Remember to add s, es or change the letter based on a specific rule to create plural correctly. सगळ्यात महत्वाचा नियम असतो, ज्या सिंगल असतो त्याच्या पुढे प्लुरल करताना एस किंवा ईएस लावायचा. पण जर का त्याच्या पुढे वाय आहे, तर वायच्या अगोदर कॉन्सनंट आहे का वॉवेल्स आहे? कॉन्सनंट असेल तर त्याचा ईआयएस लावायचा आणि वॉवेल्स असेल तर एस किंवा ईएस लावायचा. लिफ असेल, एफ असेल, ईएफ असेल तर त्याचा व्हीईएस करायचा. चिल्ड्रन असेल तर त्याचा चिल्ड्रेन करायचा. त्याचे जे नियम आहे ते लक्षात ठेवून त्याचे आपल्याला प्लुरल फॉर्म करता यायला हवेत. Why plurals are so important? Knowing plurals help us express ideas clearly and talk about multiple things at once. It makes our sentence more interesting and enhance communication skills. आता आपण मगाशी बघितलं की हा, cats are sleeping, cats are playing, the cat is sleeping, असं आपल्याला करता येतं. There are many cars, तिथे खूप गाड्या आहेत. There is a one car, तिथे एक गाडी आहे. म्हणजे एक. हा काय झालं? There is a car.
इथे एक गाडी आहे आणि देर इज मेनी कार्स, इथे खूप गाड्या आहेत. आलं लक्षात? एकदा आपण नियम बघूया काय आहेत, परत एकदा बघूया. नाउन, आपण पहिल्यांदा काय शिकलो? नाउन. नाउन म्हणजे काय? अ स्पेसिफिक वर्ड अबाउट द पर्सन, अबाउट द थिंग्स. ओके, त्याच्यात प्रकार काय असतात? सिंग्युलर नाउन, तो एकच सांगतो, एकच व्यक्ती, एकच ठिकाण, एकच गोष्ट. पण प्लुरल मध्ये काय असतं? आपल्याला एकापेक्षा जास्त गोष्टींची माहिती द्यायची असते, जास्त माणसांची माहिती द्यायची असते, तेव्हा त्याचा होतं प्लुरल फॉर्म. प्लुरल फॉर्मचा एंड एस, आय एस, ई एस किंवा व्ही एस याच्याने होतं, किंवा त्याचे जे लेटर्स आहेत, त्याचे जे नियम आहेत, अकॉर्डिंग टू दॅट ते चेंजेस होत असतात. आलं का लक्षात? काही डाऊट असेल तर पुन्हा एकदा मला कमेंट मध्ये सांगा, मी नक्की सांगेन. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. थँक्यू.